आपल्या आसपास समाजामध्ये अशा काही घटना घडत असतात की याच्यावरती विश्वास ठेवणं आपल्याला अवघड होऊन जातं. आता बघा ना, एक 25 वर्षाची पोरगी, लग्न झालं, नवऱ्यासोबत सासरी आली, त्याची स्वप्न भरपूर, नवऱ्यासोबत संबंध बनवेल, रात्रभर त्याच्यासोबत मजा करेल, आयुष्य चांगलं जाईल, अशी स्वप्न घेऊन सासरी आलेली होती. पण पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्याने अशी काही विचित्र मागणी केली तिच्यापुढे की ती पूर्ण करणं शक्यच नव्हतं. त्याची अशी मागणी होती की तुझा जो बाप आहे त्याच्यासोबत मला संबंध बनवायचे आहेत. आता हा जो माणूस होता, हा पोरींमध्ये इंटरेस्ट नव्हता, तिच्या बापामध्ये याचा इंटरेस्ट होता. याच्यानंतर काय घडलं त्या रूममध्ये, त्या पोरीने काय केलं, पूर्ण स्टोरी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2019 पासून. 2019मध्ये अनिल नावाचा पोरगा, ज्याने 11वीमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं, कॉलेजमध्ये आला, पण त्याची तिथं राहायची काही सोय नव्हती. त्याच्यामुळे त्याने तिथं आसपास हॉस्टेल वगैरे हुडकलं, पण त्याला ॲडमिशन घेण्यासाठी उशीर झालेला होता, कुठं भेटत नव्हतं. आता त्याचे आईवडील म्हटले की तू एखादी प्रायव्हेट रूम बघ, कोणाच्या तिथं घरी आसपास रूम असेल तर आपण काय पैसे होतील ते देऊ. अनिलच्या घरची परिस्थिती बरी होती, त्यामुळे अनिलने आसपास शोधायला चालू केलं की कुठं रूम भेटते का. तर त्याच्या शेजारी एका माणसाची रूम भाड्याने द्यायची होती. रामपाल नावाच्या व्यक्तीची ती रूम होती. रामपालच्या घरी पोरगी, पोरगा आणि त्याची बायको आणि हा रामपाल चौघांचं कुटुंब होतं. तसं तर चौघांचं कुटुंब घरामध्ये भरपूर होतं, पण याला थोडी पैशाची तंगी वाटत होती. त्याच्यासाठी त्याने रूम भाड्याने द्यायचा विचार केला होता. आता हा अनिल त्या ठिकाणी जातो आणि विचारणा करतो. म्हणला की मला इथं आसपासच्या लोकांनी सांगितले तुमच्यापाशी भाड्याने द्यायची रूम आहे, मी इथं 2 वर्ष राहणार आहे, तर मला भाड्यानं रूम भेटेल का. ज्या वेळेला अनिल असं विचारतो त्यावेळेला हा रामपाल, त्याच्या मनात काय येतं काय माहिती, हो द्यायचं म्हणतो. पण त्या रूमचं भाडं जे आहे 7,000 रुपये राहील महिन्याला. आता हा अनिल जो म्हणला माझ्यासाठी तर काय अडचण नाही, पण हे जरा भाडं थोडं जास्तच आहे. रामपाल त्याला म्हटला की अहो काही नाही, टेन्शन घेऊ नका, करून देऊ आपण ॲडजस्ट. आता त्याच्या मनात जी चालू होतं ते तुम्हाला सांगतोच मी. आता अनिल घरी कॉल करतो आई-वडिलांना, म्हणतो काळजी करू नका, मी आता इथं एक रूम शोधलेली आहे, रूम चांगली आहे, घरीच राहायला आहे, एक कुटुंब आहे त्यांच्या घरी रूम भेटली, चांगलं कुटुंब आहे. म्हणून त्याचे आईवडील म्हणले की चांगला अभ्यास वगैरे कर, शांत निवांत राहा. अशा प्रकारे तो अनिल त्या ठिकाणी शिफ्ट झाला होता. ज्या वेळेला अनिल त्या ठिकाणी शिफ्ट झाला होता त्यावेळेला या रामपालला बघून त्याला थोडं वेगळं वाटत होतं, कारण हा जो रामपाल आहे तो काहीतरी वेगळीच त्याच्याकडे लक्ष देऊन होता. म्हणजे कसं, तो एखाद्या महिलेकडे बघितल्यासारखं बघायचा त्याच्याकडे. याचं कारणही होतं, हा जो रामपाल आहे म्हणजे तशा टाईपचा व्यक्ती होता, त्याला जास्त करून पोरांमध्ये इंटरेस्ट होता. आता तुम्ही म्हणसाल याला इंटरेस्ट पोरामध्ये होता तर त्याची पोरं कसं काय. रामपालची जी पत्नी आहे, ज्या वेळेला रामपालसोबत लग्न करून आली होती त्यावेळेला तिला माहीत नव्हतं, पण हळूहळू तो तिच्यासोबत संबंध बनवत नव्हता. त्यामुळे तिला हळूहळू लक्षात आलं की हा तर असा तसाच आहे आणि संबंध बनवत नाही, बायामध्ये इंटरेस्ट नाही. त्यावेळेला तिनं आसपासच्या लोकांकडे लक्ष द्यायला चालू केले. तिच्या शेजारी राहणारा एक माणूस, त्याने तिच्यासोबत संबंध ठेवले. त्यावेळेला तिला ती 2 पोरं झालेली होती, एक पोरगा एक पोरगी. ही रामपालची नव्हती संतान, पण या रामपालला काही इलाज नव्हता. त्याला वाटायचं की मी जर सांगितलं बाहेर की असं आहे, माझीच बदनामी होईल, म्हणून तो काही करत नव्हता. आता हा रामपाल ज्या ठिकाणी काम करायचा ना, त्या ठिकाणी त्याच्या एका मित्रासोबत त्याचे संबंध होते, पण आता तो मित्र थकलेला होता, याच्यासोबत जास्त संबंध करू शकत नव्हता. यालाही एखाद्या तरुण पोराची आता गरज होती. त्यावेळेलाच हा अनिल त्या ठिकाणी आलेला होता. अनिल दिसायला सुंदर होता. आता या अनिलची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा जो अनिल, त्याच्या शेजारी एक कॉलेज होतं, घराच्या शेजारी. त्या कॉलेजमध्ये त्याच्या रूममध्ये फक्त 2 पोरं आणि 40 पोरी. पहिल्यापासून हा लहानपणीपासून पोरींमध्येच वाढत आलेला. घरी पण 2-3 पोरी, आसपास पण पोरी. त्यामुळे त्याचा इंटरेस्ट पोरींमध्ये राहिलाच नव्हता. आता त्याला पुरुष बघितले की कसं तर वाटायचं. ती आपण एखाद्या महिलेला बघितल्यावर कशी भावना येते, तसं पुरुष बघितल्यावर अनिलला भावना यायच्या. रामपाल आणि अनिल या दोघांमध्ये आता इशाऱ्यामध्ये बोलणं व्हायला लागलं होतं. दोघांनाही समजलं होतं की या दोघांची कशी परिस्थिती आहे. दोघेही आता हळूहळू एकमेकाच्या जवळ यायला दिवसामागे दिवस जात होते. आता या अनिलची 11वी पूर्ण झाली, सुट्टी लागली, तो घरी गेला 2 महिन्यासाठी. त्यावेळेला या रामपालला राहवलं नाही. रामपालला आठवण येत होती या अनिलची. अनिलला पण त्याची आठवण यायची. आता रामपालने कॉल केला की तुझं गाव कुठं आहे, कुठं राहतो, तिथं गेला त्या ठिकाणी आणि अनिलने आणि रामपालने त्या ठिकाणी संबंध बनवले अनिलच्या घरी. आता हे नातं चुकीचं होतं, पण त्यांच्या दृष्टीनं तर हे बरोबर होतं.
समाजाबद्दल यांना काही घेणं देणं नव्हतं. हे दोघे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने चालवत होते. 12वीचा वर्ग लवकरच भरणार होता, त्यामुळे तो अनिल घरून आला आणि या रामपालच्या इथं येऊन राहायला लागला. या रामपालची पोरगी, तिला याच्याबद्दल माहीत नव्हतं अनिलबद्दल. या अनिलवरती ती पण फिदा होती. रामपालची पोरगी स्वाती रोज उठले की अनिलला निहाळायची. ज्या वेळेला अनिल व्यायाम वगैरे करायला जायचा त्यावेळेला त्याच्याकडे बघत राहायची एकटक. तिला त्याच्यावरती प्रेम झालं होतं. आता 12वी झाली या अनिलची. अनिलला त्या रामपालने म्हणला की इथंच ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घे. असं करत त्याची 4-5 वर्षे गेली. आता अनिलचंही वय झालेलं होतं. त्याच्या घरचे लग्नाचं बघत होते. त्यांना माहीत नव्हतं की हा कसा आहे. त्यावेळेला या रामपालची पोरगी स्वाती म्हणली की माझं याच्यावरती प्रेम आहे, आणि त्या अनिलला पण म्हणली. त्यावेळेला रामपाल म्हणला की हिच्यासोबत लग्न कर. तू जर हिच्यासोबत लग्न केलं तर आपल्याला आपला रस्ता मोकळा होईल, म्हणजे आपण कधीही भेटू शकू. तू दूर जाणार नाही. त्यावेळेला अनिलने घरी सांगितलं की स्वाती नावाची पोरगी आहे, तिचं माझ्यावरती प्रेम आहे, आमचं दोघांचं लग्न लावून द्या. मुळातच ही स्वाती दिसायला एकदम सुंदर होती, संस्कारी होती. त्यामुळे त्या अनिलच्या घरच्यांनी कसलाही नकार दिलेला नाही. या दोघांचं लग्न लावून दिलं. आता हे दोघं लग्न लावून घरी आले. ही स्वाती सासरी आल्यानंतर स्वप्न होती मोठी मनामध्ये, अनिलसोबत राहायचं, मोठा संसार करायचा, चांगलं पुढे जायचं. अनिलला बघून तिला वाटायचं की कधी संबंध बनवतील. आता 4-5 दिवसानंतर पूर्ण विधी वगैरे झाले आणि यांची पहिली रात्र आली. पहिल्या रात्री हा अनिल आला रूममध्ये, पण दुसरीकडे तोंड करून झोपला. या स्वातीला वाटले की घाबरला असेल, पण तिने 2-3 दिवस काहीच बोलली नाही. आता हे सतत व्हायला लागल्यावर स्वातीला थोडा डाऊट आला आणि स्वाती त्या अनिलला म्हणाली, काय विषय आहे, तू संबंधच बनवत ना, मी एवढी तर. आता ही स्वाती त्या अनिलला म्हणायला लागली, मी एवढी नटून थटून बसते, पूर्ण नागरी जरी झाली तर तू संबंध बनवत नाही, काय प्रॉब्लेम आहे मला सांग. त्यावेळेला तो अनिल म्हणाला की माझा इंटरेस्ट तुझ्यात नाही, तुझ्या बापामध्ये आहे, आमच्या दोघांचं चालू आहे. त्यावेळेला स्वाती ओरडायला लागली मोठमोठ्यानं, माझ्यासोबत धोका झाला म्हणून. आता त्या अनिलचे वडील आले तिथं आणि तिला विचारायला लागली की काय प्रॉब्लेम झाला. त्यावेळेला त्यांनी पूर्ण गोष्ट सांगितली स्वातीला की हां, आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच तुझं लग्न लावून दिलं आहे आम्ही त्याच्यासोबत. तुझा बाप असल्यामुळे हे पण माहिती आहे, आणि तू जर लय नखरा केला तर तुझी बदनामी करेल ती करेल आणि तुला आम्ही मारून टाकीन. आता या स्वातीपुढे काही पर्याय नव्हता शांत बसण्याव्यतिरिक्त. ही जी स्वाती आहे त्यावेळेला तर शांत बसली, पण तिच्या मनामध्ये विचार चालू होता, माझ्यासोबत धोका झाला, बापाने पण केला आणि नवऱ्यानं पण केला धोका. आता तिने विचार केला की या दोघांना संपवून टाकायचं, माझी इज्जत जाईल जर समाजामध्ये कळलं तर. त्यावेळेला ही त्या अनिलला एक दिवशी म्हणते की वडिलांना बोलवा, आपण जेवण वगैरे करू. अनिलचे आई वडील बाहेर गेलेले होते. त्यावेळेला या अनिलला वाटले की भारी आहे, हा जर आला तर याच्यासोबत संबंध पण बनवू. बोलवलं त्याने. तो रामपाल पण आला त्या ठिकाणी. रामपाल आला की त्या स्वातीने त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलं. आता 18 मार्च 2025ची ती तारीख होती. सकाळी पोलिसांचा अचानक अनिलच्या वडिलांना फोन येतो आणि म्हणतात की हे अनिलचं मृत्यू झालेला आहे, तर तुम्ही या पटकरणी, आम्हाला तुमचा नंबर सापडला त्याच्या मोबाईलमध्ये. ते आले त्या ठिकाणी. त्यांना काही समजलं नाही कसं काय झालं. पोस्टमार्टममध्ये समजलं की विष दिलंय. कोणी दिलं काही कळेना. अनिलचे आई वडील म्हणायचे की आमची सून जी आहे तिनेच दिलेलं असेल, पण त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली तर ही जी स्वाती आहे ती निर्दोष होती. तर दिलं कोणी? तर विषय असा होता, हे जे अनिलचे आई वडील होते त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये विष मिसळलं होतं. ते बाहेर गावी गेले नव्हते तर लपून बसले होते बाहेर घराच्या. त्यावेळेला त्यामध्ये जेवणामध्ये विष टाकलं आणि रामपाल आणि अनिलला संपवून टाकले. तर मित्रांनो, सुरुवातीला पोलिसांनाही स्वाती निर्दोष वाटत होती, पण तिचाही त्याच्यामध्ये दोष होता. कारण ज्या रात्री अनिलच्या वडिलांनी स्वातीला सांगितले होते की त्यांचा पोरगा तसा आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितले होते की तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासोबत संबंध बनवतो, तुझं आयुष्य चांगलं जाईल, असं म्हणून स्वातीला गप्प बसवलं होतं. त्यावेळेला स्वाती तर शांत बसली होती. त्या ठिकाणी तिच्या सासऱ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये संबंध बनले आणि हे रामपाल आणि अनिल हे तर बनवतच होते. तर मित्रांनो, अशा काही आपल्या आसपास घटना घडत असतात. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. विचलित होण्याचं कारण काहीच नाही, पण याच्यातून तुम्ही बोध घेऊन सावध होऊ शकता की कोणालाही आपल्या घरामध्ये येऊ देताना त्याच्या आधी पडताळणी करा. विश्वास नसेल तर अजिबात येऊ देऊ नका. एवढंच सांगणं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.